बीडमध्ये जे प्रकरण झालं यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव येते आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात. अशातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं धनंजय मुंडेला या गुन्ह्यामध्ये अटक करावी आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता राज्यातून मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून केली जाते. मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात, कारण इतका उशीर ही होतोय. म्हणजे असेंब्लीमध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे मी मनापासून कौतुक करीन रोहित पवारांचं, संदीप क्षीरसागर, त्याबरोबर जितेंद्र आव्हाड, पण मी जरी विरोधी पक्षात असले आमच्या, तरी सुरेश धस आणि नमिता मुंद्रा त्यांचंही कौतुक दोघांचंही करीन की त्यांनी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्याची ज्या पद्धतीने त्यांनी मांडले ते खरंच कौतुकास्पद आहे. अन्यायाच्या विरोधात कधीतरी आपण सगळ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आपण लढलं पाहिजे आणि बीड आणि परभणीसाठी मला असं वाटतं सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी आपल्या राज्यासाठी लढलं पाहिजे. आणि आमची माफक अपेक्षा आहे की ज्यांना एवढा मोठा मॅन्डेट या राज्याने दिलाय, एवढ्या मोठ्या संख्येने त्यांचे लोक निवडून आले, मग त्यांनी तर न्याय द्यायलाच पाहिजे.